कंप्लीट करायचं होतं. ते चॅलेंजसाठी मी भरपूर सारे प्रयत्न केले, पण सगळ्या प्रयत्नांवरती पाणी फिरलं माझ्या. मित्रांनो हे बघा, शिवानीचा आता आम्ही कन्सर्ट व्हिडिओ काढतो. आम्ही एक व्हिडिओचा विचार करतो, शॉर्ट व्हिडिओ काढायला गेलो आणि काय झालं मग सांग बरं. ते कान तिचा फुगला, पू भरला त्या कानामध्ये पार. कान टोचलेलं लक्ष नाही दिलं तुम्ही, तेलच नाही लावलं. तिने कुडकं टोचलं होतं. मित्रांनो तुम्हाला कान दाखवायची इच्छा असेल तर तुम्हाला दाखवतो मी. थांब 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 थांब. हे बघा तुम्हाला दिसतंय का, असं काहीतरी कारण तिने लक्ष दिलं नाही ना, याच होत असतो. आणि ऑपरेशन करणार होता तुमचा DSK, कानाचं ऑपरेशन करणार. DSK ने ऑपरेशन केलं. व्हिडिओ काढता काढता तिला असा असा धक्का लागला आणि त्यातून डायरेक्ट ज्वालामुखी बाहेर आला. शिवानी ते कशाचं कारण आहे माहिती का, तू तेल नाही लावत त्याला. तेल लावलं पाहिजे, तेल त्याच्याकडे लक्ष दिलं ना तर होतं. आणि आपला आजचा पेहरावा मी घातलेला आहे, बघा लाल कलरचं शर्ट घातलेला आहे. तुम्हाला DSK कडून दिसतो, लाल कलरचं शर्ट घातलेला आहे. तुम्ही म्हणशाल मागचं लाईट बंद करतो. आता मी बघा, आता आजचा पेहरावा तर मी घातलेलाच आहे. बघू शकता तुम्ही, लाल शर्ट घातले आहे. आता बाकीच्या वस्तू आपल्याला लाल लाल करायचे. आपला मोबाईल पण लाल आहे. फक्त थोडं पॅन्टची ॲडजस्टमेंट करून घ्या, कारण पॅन्ट नाही आहे माझ्याकडे लाल. काय करणार आहे, थोडं ॲडजस्टमेंटमध्ये गोष्टी चालू आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला भरपूर काही बघायला भेटणार पुढं. आज फक्त पूर्ण लाल लाल, त्यामुळे आज शिवानीला लाल वरण करायला लावलेलं आहे. अजून बाहेर जे काही गोष्टी लाल भेटतील ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि DSKला सपोर्ट द्या भरून. चला भेटू आपण तुम्हाला थोड्या वेळात, कारण व्हिडिओचा शूट चालू होता तुम्हाला सांगतो मी. कारण हे बघा इथे स्टँड लावलेलं आहे, हे दिसतंय तुम्हाला स्टँड लावलेलं आहे बघा, स्टँड लावलेलं आहे. आणि इकडं पेशंट तयार झालेला आहे लगेच. ते तार काढून घेऊ आपण, तार काढून टाकू. तिला नाही जमत, ती कशी बघती बघा मित्र. कोणाचं करायचं होतं पण मग त्याला इलाजच नाही. आता काय करणार, ते नीटच करत नाही ती. काय कुडकं टोचा लागत असते तर किती दिवस झाले, 2 महिने होत आले, ते नीट व्हायला नाही. तिच्या निष्काळजीपणानेच नीट होत होती, कारण त्याला नख लागत आहे शिवानी तुझं, म्हणून नख कापून घे बरं पटकन, घे बरं नेल कटर, चल बरं पटकन. अरे नकली बी भेटते तर ते TV मध्ये दाखवते. ते पोरी नकली नख लावते बोटाला, ते काय ओरिजिनल नख थोडी वाढीते. ओरिजिनल नखामध्ये असं कचरा जाऊन बसला ना तर तिचं आपल्या अन्नामध्ये जातं, पोटात जातं. त्याच्यामध्ये लाखो जम्स कीटाणू असते. जायचंय दुकानामध्ये. आता वाजलेले 10:30 वाजले, सॉरी 10:30 म्हणलं. चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात, तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, लाल चॅलेंज मध्ये आपलं स्वागत आहे. लाल चॅलेंज मध्ये आज दिवसभर मी काहीच लाल केलेलं नाही. हे फक्त लाल शर्ट घातलेलं आहे, ते सोडून माझ्या जिंदगीमध्ये काहीच लाल व्हायला नाही. ते चॅलेंज मी हारलेलो आहे. मला असं वाटायला लागलं आता दुपारून, कारण आज दिवसभर उपाशी राहिल्यापासून सकाळपासून लाल ही गोष्ट कोणतीच माझ्या आयुष्यात नाही. लाल काहीच व्हायला नाही माझ्याकडून. तुम्हाला सांगतो मी, लय अवघड परिस्थिती झाली माझी. का तर त्याचा रिझन तुम्हाला सांगतो, पप्पा आणि मी दोघं बी सर्दीने त्रासित आहोत. आणि त्या कारणास्तव मला समजलं नाही मी काय करतो. आणि मम्मीने तुम्हाला सांगतो सक्रातीची खरेदी केलेली आहे. तर सक्रातीची साडी हे बघू शकता तुम्ही. आणि आता मम्मीचं म्हणणं काय आहे माहिती आहे का तुम्हाला? मम्मीचं म्हणणं असं आहे की मी ही साडी देणार आहे रेणुकाला, नाही तर शिवानीला. काहीच गरज नाही. चला ठीक आहे, कारण नाही, ही गोष्ट चुकीची म्हणा. चला कारणच नाही. मला बोलली की मला साडी घ्यायची आहे, म्हणून मी म्हणलं चल जा साडी घेऊन ये. आणि त्यानंतर तिने काय केलं ती साडी आणली आणि आता म्हणती मला याला देईन त्याला देईन, असं करीन तसं करीन. हे असं बरोबर नाहीये. मला डोकं काही कळत नाही, काय करावं मला काही समजत नाही. थांबा जरा, आलो 2 मिनिटात. काहीतरी शिवानीची चर्चा करायची माझ्यासोबत, शिवानीला परत आलो. नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आज आहे दुसरा दिवस. कालचा व्हिडिओचा तुम्ही बघितला, थोडंसं पुढं मी ॲड केलेलं होतं ते, आणि त्यानंतर मी काही व्हिडिओच नाही काढला. तुम्हाला माझा आवाज जरासा वेगळा येत असून, कारण मला झाली खूप सारी सर्दी, त्यामुळे आवाज चेंज झालेला आहे. आणि भरपूर नाक ते काय ते ताईने सांगितलं प्रॉब्लेम, सायनस काहीतरी होता तो प्रॉब्लेम. मला असं वाटतं मला बी तसा प्रॉब्लेम आहे का, झालाय का एलर्जी. त्यामुळं माझं नाक एवढं पॅक होतं तर मला व्हिडिओसाठी वेळच म्हणजे
मला सुधारलं नाही काही, त्यामुळे काही व्हिडिओ शूट काल पण नाही व्हिडिओ पोस्ट झाला, आज नाही झाला. तर बोल. हे बघा आता ही साडी आणलेली आहे, कशी वाटते तर सांगाय. शिवानीच्या पसंतीची साडी. शिवानीच्या पसंतीची आहे का तुझ्या पसंतीची? कोणाच्या पसंतीची? तिच्या कशाची पसंतीची? मित्रांनो ही साडी मम्मीला मी दिलेली आहे. मम्मीला नाही दिलेली. मी मम्मीला दिलेली साडी आहे, पण मम्मीचा हिशोब काय चालू आहे माहिती आहे का मित्रांनो? मम्मीला आवडत नाही. मम्मी काय करते, तिने आवडती साडी आणलेली आहे तिला, आपल्या याला काय म्हणते त्याला, संक्रांतीला, सकरातीला, सकरात. कलर बघा बरं कसा आहे मित्रांनो. कलर कसा? स्किन कलर आहे. अरे मग तिथंच बघायचं ना, तुला कोणती आवडती कोणती नाही आवडत, तिथंच बघायचं आणि तिथंच घ्यायची साडी घ्यायची. चमकत होती ती. मग ती त्यांची लाईट जास्त असते, आपली तर एकच लाईट चालू असते. नको, तिचं वेगळंच काहीतरी चालू आहे तिकडं. ड्रेस वरती साडी कशी घालायची शिवानी शिकवणार आहे तुम्हाला. मला असं वाटतं ही साडी तिला ते आवडेल. नको म्हणजे मित्रांनो हे अवघडच काम आहे मम्मीचं. तर मम्मीने काय केलं आहे, मम्मीला मी म्हणलं तुला घेऊन यायची असेल तर तुला घे साडी, पण मम्मीने तरी माझं ऐकलं नाही आणि मम्मीने साडी आणली आहे. आणि आणली तर आणली, आता म्हणते मला आवडत नाही, मी साडी चेंज करायची आहे, मला साडी शिवानीला द्यायची नाही तर मग रेणुकाला द्यायची. तर तुला आवडली, तुला घ्यायला सांगितली साडी तर तूच घेऊन यायची ना. तिला घेतलेल्या आहे साड्या 2. मग तिला 2 साड्या घेतलेल्या होत्या ना, मग तुला परत साडी हे करायची गरज काय आहे? तिथं पटली तर घेतली साडी. काय करा मला अशी बी चांगली दिसते ती तिला. 600 रुपयाची साडी नाही ती. तिलाच म्हणते याला देऊ का त्याला देऊ का. आपली घालायची वापरून घ्यायची, नवीन आणली तर सकाळच्याला घालायची तर घालायची. त्यांना एक दुकान लय आवडले, त्या दुकानातून सारखे जाऊन साड्या आणत राहते मित्रांनो. आताच साडी घेतली होती, आता परत ही साडी 600 रुपयाला कुठंच भेटणार नाही. आताच साडी घेतली होती. बघा ती साडीची लुक किती छान आहे. पदर दाखव. हा बघा एक पदर बघा. दिसली का? दिसली हो माय, दिसली. खूप चमकती त्याच्यामुळे ती आवडली. लाईट मध्ये 2 लाईट लाव ना शिवानी. 2 लाईट कोणचे? तू लाईट नाही लावली ना. तरी बी तेवढीच चमकती. तिची वॉरंटी तेवढी. तिला चमक जास्त आहे. पण या साडीला ना तो हात लावायचा ना, तिला बी द्यायची नाही रेणुकाला साडी. मी म्हणतच नाही. ही साडी तुला घेतली नाही तर तूच वापरणार साडी, त्यामुळे कसं घालू दे ना मग. असं थोडीच आहे काही. बघ चांगलं दिसतं. कधी ती घालून कधी मी घालून. हा भारी चमकते, भारी दिसते. काय ऍडव्हर्टाईज करायचे? ऍडव्हर्टाईजचा विषय नाही. संक्रांतीच्या साड्या दाखवतोय मित्रांनो तुम्हाला मी. आता विषय काहीच नाहीये. नाही तर परत म्हणसान की यांनी आणलं नाही काय साड्या चालू केलं, कारण माझ्यामध्ये एनर्जीच नाहीये. पूर्ण एनर्जी माझी ट्रेन झालेली आहे. नाक माझं पूर्ण पॅक होतंय सारखं. मला श्वास घेण्यासाठी त्रास होतोय. तो सायनस का सायन्स मला एका ताईने प्रॉब्लेम सांगितला होता, ते आहे वाटतं. हा तर झालं ना, आता बस करा ना. पीस कापावं लागेल ना त्याचा. तू तिची साडी कापणार आहे आता? मी नाही कापणार ना. हो काय साडी कापणार? उगाच तिला कशाला हे करायचं? सांगते मी आज तर सहन नसतं केलं मम्मी मी सहन नसतं. साडी पांढऱ्या कलरची असते म्हणजे भारी दिसली असते. ही साडी अशी पाहिजे टिकल्या तोडून टाकायला साडीच्या. मी असं सहन नसतं केलं. ती बरोबर घड्या बी नाही घालायला. घाल घडी ती व्यवस्थित घडी नाही घालत मम्मी, तूच घाल. मम्मी घडी नाही घालत व्यवस्थित. ते मला असं वाटायला काहीतरी खराबा करायला साडीची मुद्दाम. मी आज तुझं सहन नसतं केलं. भांडण लावून द्यायचं काम चालू मला वाटतं.
काय भांडण लावायचं? तुमचं काम. काय कोण भांडण लावायचं? ही साडीचा कलर कसा वाटला तर कमेंट मध्ये सांगा. ही साडी कोणालाच आवडली लहान मोठी आहे बघ. हाय का केलं तिने काहीतरी काढ. हाय का नाही पप्पा? हे बघ ना. है ना, ही काय वरती बरोबर पकडली मी. पदर साईड असं कशी आली ती साडी? कुछ तो गडबड आहे रे. सकाळ तिला साडी घेतली, फॉल्टी निघली मित्रांनो. 600 रुपये पाण्यात. पाण्यात कशी गेली? हे बघ ना, खरंच पप्पा कस काय असं होऊ शकतं? अरे क्रॉस आहे ती, क्रॉस आहे ती, क्रॉस. पदर नाही पप्पा, पदर नाही ती, क्रॉस आहे पप्पा. साडी साडी कशी वाटली? साडीच क्रॉस आहे. ठीक आहे. साडीच कुंकड चालली काय माहिती ती कशी. साडीचा गोळ झालेला आहे सगळं. साडी क्रॉस आहे ती. आता मूड ऑफ झालेला आहे. क्रॉस आहे पप्पा, ते अर्धे अर्धे. बरंच फॉल्ट दिसतो. अरे देवा. कटिंग करताना कटिंग मध्ये येते तर काय नाही. साडीच फॉल्टी असं आहे बी ते पदरची साईड येते फक्त पप्पा. काही व्हायला प्रश्न नाही येत ते क्रॉस काय होत नाही आता, ते वापस थोडी घेते ते. वापस तर ते म्हणले तिकडे जाळून टाका पण आणून नका. चला मग शेकोटी करायला. ही एम्ब्रॉयडरी करायची नाही, आखाडी गेली असं नाही. हे डिझाईन मध्ये येणार म्हणजे जेव्हा मशीन मध्ये साडी जात असेल ना तेव्हा डिझाईन मध्ये खाली जात असेल ना, शिवणे जात असेल ते. हा तेव्हा म्हणला ही साडी दुकानात जाऊन विचारून यावं म्हणे केवढ्याला. त्यांनी पहिले सुरुवातीला किती सांगितलं ते 1100. हा, साडीचे 1100 लायकीच एक ते 1100. 300 रुपयाला येत असेल साडी. तिला बघून असं वाटतं 300 रुपयात नाही, 1100 खरं आहे ते. पण नाही का ती साडी क्रॉस आहे ना, त्यामुळे ती 600 दिली. डायमंडचे खडेच आहेत दीपक त्याच्यात किती मोठे. 300 रुपये. चला आता मी चालू आहे दुकानामध्ये. 300 रुपयाला डायमंडचे खडेच आहेत ते. एम्ब्रॉयडरी आहे परत त्या साडीमध्ये. तुम्हाला हात सुद्धा लावून देणार नाही दुकानात 300 रुपयाला, माहिती का? मग ही थोडी क्रॉस आहे, ते आपण पाहिलं नाही, ते विषय वेगळा. ड्रेस शिवला ना अस्तर आणून तर ड्रेस पण मग काय होऊ शकते. छान. चला आता तुम्हाला मी दुकानात जाऊन भेटतो, कारण वाजले आता 10. चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट मध्ये कळवा. आता व्हिडिओ मध्ये एवढं काही नव्हतं हे मला पण माहिती आहे, पण बघा तुमच्या लेवलनी तुम्हाला कसं वाटतंय काय नाही वाटतं व्हिडिओ करणार आहे. बघा दुकानात बसलेलो आहे मी आणि आपल्या इकडं थोडंफार काम चालू आहे आणि त्या हिशोबानेच म्हणलं चला आता एक छोटासा ते घेऊन टाकूया एंडिंगचा. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, सपोर्ट करा. सपोर्ट जरासा मला वाटतं कमी जास्त होत राहतोय, तर त्यामुळं जरासा मूड खूप खराब चालू आहे, काय सांगू तुम्हाला. आणि विषय काय झाला माहिती का, माझ्या नाकाचा खूप म्हणजे मला माझ्या सर्दीचा खूप मला त्रास होतोय आणि त्याने मला समजत नाही काय करावं काय नाही करावं. जर कोणाकडे काही आयडिया असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण सर्दीमुळे भरपूर त्रास होतोय मला. त्यामुळे मी व्हिडिओ काढणं म्हणजे व्हिडिओ करणं ते जरा मला खूप हार्ड जातंय. आणि मला काल पण रेड कलरचं जे चॅलेंज होतं ते कम्प्लीट करायचं होतं. ते चॅलेंजसाठी मी भरपूर सारे प्रयत्न केले, पण सगळ्या प्रयत्नांवरती पाणी फिरलं माझ्या. आणि नंतर थोडा मी डिसअपॉइंट आहे काही गोष्टींसाठी, काही विषय आहेत पर्सनली, तर त्याच्यामुळं पण मला जरा वेगळंच वाटतंय. काय माहिती मला असं निगेटिव्ह थिंकिंग यायला लागली सारखीच. तर त्यामुळं मी म्हटलं जाऊ द्या, आपण कुठेतरी चॅलेंज पण स्टॉप करूया. तर त्यासाठी मी सगळ्यांना सॉरी बोलतो आणि भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी घेऊन येतो परत एकदा तुमच्यासाठी. काल पण त्याच कारणास्तव मी व्हिडिओ काल पोस्ट नव्हता केला. काल रविवार होता आपला. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही म्हणता DSK म्हणला होता की रविवारी मी तुम्हाला फूड दाखवेल, फूड म्हणजे रेसिपीचे व्हिडिओ वगैरे दाखवेल, तर ते दाखवून बोललो होतो पण नाही दाखवले. तर त्याच कारणास्तव म्हणजे थोडा डिसअपॉइंट चालू आहे मी. थोडं मला तरी वाटतं की कमेंटमध्ये मला भरपूर सारं मोटिवेशन भेटेल आता या व्हिडिओमध्ये. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट सहयोग राहू द्या. दुकानामध्ये इथं बाहेरचा आवाज खूप सारा जास्ती आहे, तर त्यामुळे इथं व्हिडिओ एंड करतो मी. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, मी पण काळजी घेतो. लाईट पण गेलेली आहे. चला.